जय महाराष्ट्र मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारची व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्राला पण शेअर करा, कारण माझा एकच हेतू आहे आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला नॉलेज पोहोचावं आणि याच्यासाठी मला फक्त तुमची साथ पाहिजे। कोणत्या देशात एकही एटीएम मशीन वापरली जात नाही? तुमचे ऑप्शन नंबर 1 नेपाळमध्ये, नंबर 2 इरिट्रियामध्ये, नंबर 3 भारतामध्ये आणि नंबर 4 पाकिस्तानमध्ये। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 इरिट्रिया। इरिट्रिया या देशामध्ये एकही एटीएम मशीन वापरली जात नाही। कोणत्या देशात कचऱ्यापासून वीज तयार केली जाते? तुमचे ऑप्शन नंबर 1 सिंगापूरमध्ये, नंबर 2 चीनमध्ये, नंबर 3 रशियामध्ये आणि नंबर 4 जर्मनीमध्ये। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 सिंगापूरमध्ये। सिंगापूरमध्ये कचऱ्यापासून वीज तयार केली जाते। भारतातील सर्वात महाग हॉटेल कोणत्या शहरात आहे? तुमचे ऑप्शन्स नंबर 1 मुंबईत, नंबर 2 जयपूरमध्ये, नंबर 3 दिल्लीत आणि नंबर 4 उदयपूरमध्ये। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 जयपूरमध्ये। भारतातील सर्वात महाग हॉटेल जयपूर या शहरामध्ये आहे। कोणत्या राजाने आपल्या आईशी लग्न केलं? तुमचे ऑप्शन नंबर 1 शहाजहान, नंबर 2 बाबरनं, नंबर 3 अकबरनं आणि नंबर 4 ओडेपसनं। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 ओडेपस। ओडेपस या राजानं आपल्या आईशी लग्न केलं होतं। कान भरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? तुमचे ऑप्शन्स नंबर 1 शिकायत करणे, नंबर 2 साफ करणे, नंबर 3 कापूस घालणे आणि नंबर 4 दुसऱ्याला बहकाने। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 शिकायत करणे। कान भरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शिकायत करणे असा होतो। कोणता पक्षी आपल्या मेंदूचा अर्धा भाग झोपवू शकतो? तुमचे ऑप्शन्स नंबर 1 बदक, नंबर 2 पोपट, नंबर 3 कोकिळा आणि नंबर 4 मोर। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 बदक। बदक आपल्या मेंदूचा अर्धा भाग पण झोपवू शकतो। कोणत्या देशात सिंहाचा ध्वज आहे? तुमचे ऑप्शन्स नंबर 1 भारताचा ध्वज, नंबर 2 नेपाळचा ध्वज, नंबर 3 श्रीलंकाचा ध्वज आणि नंबर 4 अमेरिकाचा ध्वज। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 श्रीलंकाचा। श्रीलंकाचा ध्वजावर सिंहाचा ध्वज आहे। महात्मा गांधीजी कोणत्या जातीचे होते? तुमचे ऑप्शन नंबर 1 तेली, नंबर 2 ठाकूर, नंबर 3 वैश्य आणि नंबर 4 ब्राह्मण। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 वैश्य। महात्मा गांधीजी वैश्य जातीचे होते। हे मित्रांनो, खास तुमच्यासाठी प्रश्न आहे, एका व्यक्तीने एका दिवसात किती लिटर पाणी प्यावे? तुमचे ऑप्शन नंबर 1 2 लिटर, नंबर 2 3 लिटर, नंबर 3 5 लिटर आणि नंबर 4 8 लिटर। तर मित्रांनो, तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि तुम्ही किती लिटर पाणी दिवसामध्ये पिता ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। एक टीप आहे मित्रांनो, आणि खास ती पण तुमच्यासाठी, सर्व प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर आहेत, पण तरी तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल तर खाली कमेंट करा।